डॉक्टर संजीव ठाकूर हे डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता आहेत। त्याशिवाय डॉक्टर संजीव ठाकूर हे देशातील नामांकित शस्त्रक्रिया विशारद असल्याने वैद्यकीय क्षेत्रात लागणाऱ्या अत्याधुनिक साधनांची निर्मिती करणाऱ्या एका अमेरिकेतील कंपनीने कोणत्याही रुग्णाची शस्त्रक्रिया करताना अधिकची चिरफाड न करता सुलभ शस्त्रक्रिया झाली पाहिजे याकरता 1788 4K कॅमेरा लॅप्रोस्कोपी सिस्टीम नावाचे अत्याधुनिक यंत्र तयार केले आहे। त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणती अडचण येते, त्या तंत्राची उपयोगिता ही सरळ आणि सोपी आहे का, याच्या परीक्षणासाठी डॉक्टर संजीव ठाकूर यांची निवड केली आहे, अशी माहिती विशाल गुरव यांनी दिली। 1788 कैमरा सिस्टम जो कि अभी हमने यूएस और यूके में लॉन्च किया है। सो हमारा प्लान है इंडिया में लॉन्च करने का इन द मंथ ऑफ सितंबर या फिर अक्टूबर। हमने सर के एक्सपीरियंस के हिसाब से, सर का आपको पता ही है मोर देन 25 इयर्स का एक्सपीरियंस है और सर जिस हिसाब से स्पेशलिटीज़ में काम करते हैं, इवन कैंसर सर्जरीज, ओपन सर्जरीज, लेप्रोस्कोपी, सिस्टोस्कोपी, हिस्टोस्कोपी, इतनी सारी सर्जरीज करते हैं। तो सर के हम हॉस्पिटल में अराउंड 10 से 15 सर्जरीज रोज़ के होते हैं। तो इस हिसाब से हमने एक वो प्रोग्राम के अंतर्गत, जिसमें हम बोलते हैं वॉइस ऑफ कस्टमर, उसके अंतर्गत हमने सर के पास इंडिया में पहली बार डेमोन्स्ट्रेशन के लिए 1788 आपके गवर्नमेंट हॉस्पिटल सोलापुर में रखा है, जहाँ पे सर आपके इमेज टेस्ट करेंगे, वीडियोस टेस्ट करेंगे। इसके अंदर बहुत सारी स्पेशलिटीज़ में सर्जरीज कर सकते हैं, जिसमें आप ICG वगैरह, इसके अंदर एडवांस फीचर है वो सर टेस्ट करेंगे और सर अपना ओपिनियन देंगे कि कहाँ पर पेशेंट को ज़्यादा फ़ायदा है, आप सिस्टम में और क्या चेंजेस कर सकते हो, उस हिसाब से हम सर का एक रेफरेंस पॉइंट लेंगे। इसलिए हमने सर के यहाँ पर 1788 स्ट्राइकर 4K कैमरा सिस्टम लगाया। लॉन्च नहीं हुआ इसलिए हमारे पास अभी इसकी प्राइसिंग नहीं है, लेकिन जैसे ही लॉन्च होगा आपको पता लग जाएगा। या नव्या तंत्रज्ञानामुळे पित्ताशयाची पिशवी काढणे, स्वादुपिंडाचे खडे काढणे, हर्निया, बॅरेटिक सर्जरी, हिस्ट्री, पोटातील वेगवेगळे विकार तपासणे आणि योग्य वेळेत शस्त्रक्रिया करणे, याशिवाय छातीचा कॅन्सर, पोटातील विकार, आतड्याचे रोग आदींवर तात्काळ उपाय करणे सोपे जाणार आहे। भारतात पहिलाच प्रयोग आम्ही सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून घेतला आहे। अधिकाधिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली। असं आहे की इथे जे रुग्ण येतात हे सर्वसामान्य रुग्ण बाहेर कुठे त्यांना ट्रीटमेंट मिळत नाही, त्यांना उच्च चांगल्या दर्जाची ट्रीटमेंट म्हणून ते मेडिकल कॉलेजला येतात। दुसरं असं इथे विद्यार्थी शिकायला येतात, म्हणजे अंडरग्रॅज्युएट असो, पोस्ट, त्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजी माहिती पाहिजे। आता जी आम्ही लॅप्रोस्कोपिक सिस्टीम जी आणलेली आहे ती जगामध्ये आता आपल्या देशात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर लॉन्च होणार आहे। त्याचं नाव आहे 1788 स्ट्रायकरची सिस्टीम आहे। मी स्वतः लॅप्रोस्कोपिक सिस्टीम आणि सर्जरीमध्ये 25 वर्षापासून एक सर्जरी करते आणि मी त्यातला एक मानलेल्या तज्ज्ञ आणि पारंगत म्हणून। माझं असं म्हणणं आहे, माझी 3रा अटेम्प्ट आहे या सिटीमध्ये। सर्वप्रथम मी शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे पुनश्च नियुक्ती केलेली आहे आणि जे सोलापूर आपलं सिद्धरामेश्वरांचं पावन भूमी आहे, या भूमीमध्ये मी जे काही माझं नॉलेज आहे हे आपल्या गोरगरीब रुग्णांना सरकारच्या माध्यमातून चांगल्या तऱ्हेने देऊ अशी माझी इच्छा आहे। आपण जर एक मशीन बघितलं, मी आता एक ऑपरेशन केलं आहे, आता अजून 4 ऑपरेशन करणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला दुर्मिळून चांगल्या प्रकारचं डेप्थ परसेप्शन म्हणा किंवा आपल्याला आजार कुठला आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला आजार आणि नॉर्मल टिश्यूमध्ये कळतं। कॅन्सर आपल्याला लवकर डिटेक्ट होतो, म्हणजे लोकांना आपण लवकर हा जो आजार असतो हा पिकअप करून चांगल्या दर्जाची ट्रीटमेंट देऊ शकतो। आणि याच्या त्यांनी मला सिलेक्ट करायचं कारण काय आहे की मी आज वन ऑफ द बेस्ट टॉप सर्जन लॅप्रो सर्जन आपल्या भारतात आहे। मला 25 वर्षाचा अनुभव आहे। ओपन मी साधारण 1 लाखाच्या वर ऑपरेशन केले असतील आणि दुर्मिळीतले 25,000च्या वर ऑपरेशन केले असतील। तर आज पहिल्यांदा असं होतं की आपल्या कंट्रीमध्ये बाहेरचे परदेशात लोक विचारतात की याच्यामध्ये तुम्हाला काय सुधारणा करायची आहे। एक सोलापूर एक शहर आहे की यांनी मला विचारणा केली। आज ते मशीन आलेले एक 4 ते 5 दिवस आम्ही ठेवणार आहे, 20-25 ऑपरेशन आम्ही करणार प्लॅन केले आहे। त्यातून त्यांना त्या मशीनमध्ये काय सुधारणा करायची ते त्यांना आम्ही फीडबॅक देऊ आणि त्यानंतर सांगता सप्टेंबर ऑक्टोबर ते लॉन्च होईल। म्हणणं आहे की मी आत्ताच आपल्या पत्रकार बंधूंना एक माझी OT दाखवलेली, ही इंटिग्रेट OT आहे। इंटिग्रेटेड मॉडेल OT ही माझ्या मते आपल्या भारतातील पहिली OT असेल स्ट्रायकरची आणि एक ब्रँडेड OT आहे। आणि आपल्या सोलापूरकरांनी किंवा त्याच्या जवळपासच्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यात लोकांनी इथे यावं, मोफत ऑपरेशन असं गरज असते मोफत ऑपरेशन करून घ्यावं
आणि जी काही सरकारच्या माध्यमातून जो निधी आला आहे, जो पैसा खर्च होतो तो आपल्यापर्यंत जावा अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. एकदा आपण येऊन बघावं, मला येऊन भेटावं. शक्यतो मी इथे रोज ओटीमध्ये असतो. मी आहे, आमचे सगळे सहकारी अवेलेबल आहोत. काही अडचण असल्यास आम्ही त्याचे निराकरण करू आणि हे मोफत होईल शासनाच्या माध्यमातून, याची मी पाहिली. मुंबई, पुणे आणि हैदराबाद येथील मोठमोठ्या रुग्णालयात ज्या पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते त्याच पद्धतीची शस्त्रक्रिया सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे डॉक्टर ठाकूर यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी यायच्या आधीच 12.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर सिटी स्कॅनचं टेंडर आम्ही 2-3 दिवसात फायनल करू. महिना 2 महिन्यात सिटी स्कॅन येऊन जाईल. MRIचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे, तोही पाठपुरावा करून घेऊ. आणि अजूनही 2 मॉड्यूलर ओटी आपल्याकडे होत आहे, तेही करून. रोबोटिक सर्जरी जर आपण केली, जी मी पुण्याला असताना ते आता इन्स्टॉल होतं पुढच्या रोबोटिक सर्जरी, ही लॅप्रोस्कोपीच्या पुढची सर्जरी आहे आणि ही इथे सुद्धा गरज आहे. तुम्ही सुद्धा आता पालकमंत्र्यांना किंवा मुश्रीफ साहेब आमच्याकडे शुक्रवारी व्हिजिटला येणार आहेत असं मला कळतं आहे. जर ते आलं त्यांना मी रिक्वेस्ट करेन, पुण्याला मी असताना माझ्या काळातच रोबोटिक सर्जरी सुरू होईल आणि ती इथेही व्हावी अशी माझी इच्छा आहे. ती झाली तर नक्कीच आपलं जे सोलापूरसारखं शहर आहे हे जगातल्या मॅपवर येईल.